हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू सुपर 30 अकॅडमी. आजचा आपला सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. टॉपिक आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन सुरू केलं होतं. त्यातला पहिला लॉ म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. त्याच्यानंतर दुसरा लॉ आपण बघितला, दॅट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन किंवा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. आज आपण तिसरा लॉ डिस्कस करूया. त्याचं नाव आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. थर्ड लॉ, that is law of multiple proportion. बघूया काय आहे लॉ. The law was proposed by, it was proposed by जॉन डाल्टन. डाल्टन यांनी एक थेअरी मांडली होती जी आपण मागे बघितलेली आहे. 8वी-9वीला कुठेतरी झाली असेल तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. त्या डाल्टन ॲटॉमिक थेअरीचा यूज करूनच त्यांनी हा लॉ प्रपोज केला होता. द लॉ वॉज प्रपोज्ड बाय जॉन डाल्टन and this law was verified by, it was verified by scientist Berzelius. बर्जिलियस या सायंटिस्टने हा लॉ व्हेरीफाय केला किंवा या लॉचं व्हेरिफिकेशन केलं. दिस इज अबाउट टू थिंग्स ऑफ दिस लॉ. आता आपण लॉ बघूया काय आहे. बघा, से दोन इलेमेंट आहेत आपल्याकडे. से इलेमेंट ए आहे प्लस इलेमेंट बी आहे. हे दोन्ही इलेमेंट एकमेकांशी केमिकली कंबाईन होणार आहेत. पण कंबाईन होताना दोन वेगवेगळे कंपाऊंड तयार होणार आहेत की ज्यांचं कंपोजिशन वेगळं आहे. त्यामुळे त्या कंपाऊंडचं मास पण वेगळे येणार आहे. मी असं म्हणतो की एचं मास 5 ग्रॅम आहे आणि बीचं मास 10 ग्राम आहे. समजा पहिला कंपाऊंड तयार झाला ए बी. मग या ए बी मध्ये ए असणार 5 ग्राम, बी असणार 10 ग्राम. मग देअरफॉर रेशो कसा येईल बघा, बी टू ए रेशो घेऊया. बी आहे 10 ग्रॅम, ए आहे 5 ग्रॅम. 10/5 मीन्स रेशो इज 2/1. आता समजा दुसरं कंपाऊंड झालं, त्याचं फॉर्म्युला आहे AB2. आता बघा बरं रेशो कसा येईल. देअरफॉर रेशो बिकम्स, बी झाला 20 ग्राम, 2 आहेत, ए झाला 5 ग्राम. मीन्स रेशो कसा येईल 4/1. बरोबर. देअरफॉर या दोन कंपाऊंडचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. म्हणजे या रेशो आपण हा रेशो करायचा. रेशो घेताना कधी पण न्यूमरेटरला मोठी व्हॅल्यू. देअरफॉर रेशो कसा येईल बघा, 4/1/2/1 मीन्स 4/1 इंटू 1/2. म्हणजेच हा रेशो बघा कसा झाला 2/1 मीन्स बे के बे, बे दुनी 4. दॅट्स वाय रेशो इज 2/1. आता हा लॉ काय नक्की सांगतो बघा. दोन डिफरंट इलेमेंट आहेत. मग आता लॉचं स्टेटमेंट बघा कसं आहे. इट स्टेट्स दॅट when two elements, two different elements A and B chemically combine to form more than one compound, then the mass of
element B that combine with given mass of A are always in whole number रेशो. बघा 5 ग्रॅम बरोबर 10 ग्रॅम कंबाईन झाला आणि 5 ग्रॅम बरोबर 20 ग्रॅम कंबाईन झाला. म्हणजे 5 ग्रॅम बरोबर 10 म्हणजे 1 धरलं तर 5 ग्रॅम बरोबर 20 म्हणजे 2 रेशो आला. इथं जर 1 असेल तर इथं असेल 2. 2 इलेमेंट असतात आणि ते 2 इलेमेंट एकमेकांशी कंबाईन होताना 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात. त्यावेळी हा लॉ ॲप्लिकेबल होतो, ज्याला म्हणतात लॉ ऑफ मल्टिपल proportion. When two elements chemically combine to form more than one compound, then the mass of element B that combine with mass of element A, इथं पण A 5 ग्रॅम आहे, इथं पण A 5 ग्रॅम आहे, are always in the whole number ratio किंवा मल्टिपल मध्ये असतो. म्हणजे इथं जर 10 ग्रॅम, इथं 10 ग्रॅम आहे, इथं 20 ग्रॅम आहे, इथं 20 ग्रॅम असेल, तिथं 40 ग्रॅम असेल, मे बी असं काहीतरी होल नंबर रेशो आपल्याला बघायला मिळतो. या लॉला म्हटलं जातं लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. हा लॉ ओळखायचा कसा? 2च इलेमेंट असतात, कंपाऊंड मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्तही असू शकतात. मी तुम्हाला याचं एक्झाम्पल पण देतो बघा. कार्बन आणि ऑक्सिजन जर एकत्र आला तर तयार होतो कार्बन मोनॉक्साईड और तयार होतो कार्बन डायऑक्साईड. आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन आला तर तयार होतो NO, तयार होतो NO2, तयार होऊ शकतो N2O3, N2O किंवा N2O5. बघा इलेमेंट 2च आहेत, फक्त त्यांचं कंपोजिशन वेगळं आहे. बघा आहे का बघा बरं. इथं 1 ऑक्सिजन, इथं 2, इथं 2 नायट्रोजन 3 ऑक्सिजन, इथं 2 नायट्रोजन इथं 1 ऑक्सिजन, इथं 2 नायट्रोजन इथं 5 ऑक्सिजन. फक्त नायट्रोजनचं मास जर कॉन्स्टंट धरलं ना तर मग ऑक्सिजनचं मास बदलतं, फक्त ते बदलताना मल्टिपल्समध्ये बदलतं. दे हा झाला लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. त्याच्यानंतर आणखीन एक लॉ आहे आपल्याला शिकायला सिलेबसमध्ये, त्याचं नाव आहे लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. 4th law, that is law of reciprocal proportion. काय सांगतो हा लॉ बघा. पण आधी अगेन इट वॉज स्टेटेड बाय scientist Richards and it was verified by scientist Stars. Okay, काय लॉ आहे बघा. we have 3 elements. say we have carbon, we have oxygen, we have sulfur. 3 इलेमेंट आहेत. बघा कार्बन जर सल्फरशी कंबाईन झाला तर तयार होतो CH2. कार्बन जर ऑक्सिजनशी कंबाईन झाला तर तयार होतो CO2. सल्फर आणि ऑक्सिजन कंबाईन झाले तर तयार होतो SO2. आता यामध्ये मास काढूया बघा. इथं कार्बनचं मास 12 असतं, सल्फरचं मास 64 असतं. एका सल्फरचं 32, 2 सल्फर आहेत म्हणून 64. इथं कार्बनचं मास 12, ऑक्सिजनचं मास 32, एका ऑक्सिजनचं 16, दोघांचं 32. इथं काढलं सल्फर येतो 1 आहे म्हणल्यावर 32 आणि ऑक्सिजन 2 आहेत म्हणल्यावर सुद्धा
32. मग लॉ काय सांगतो बघा. व्हेन टू इलेमेंट केमिकली कंबाइन विथ सेम मास ऑफ थर्ड इलेमेंट. मी तर स्टेटमेंट लिहितो. इट स्टेट दॅट व्हेन टू डिफरंट इलेमेंट्स chemically combine with same mass of third element, then the ratio in which they combine will be same, or either multiple of simple whole number. बघा, ऑक्सिजन आणि सल्फर हे दोन इलेमेंट आहेत. व्हेन टू डिफरंट इलेमेंट्स केमिकली कंबाईन विथ सेम मास ऑफ थर्ड इलेमेंट. हो का, ऑक्सिजन आणि सल्फर कार्बनशी कंबाईन होत आहेत. ऑक्सिजन आणि सल्फर हे दोन इलेमेंट धरले आणि कार्बन हा तिसरा धरला. कार्बनचा मास इथंही 12 आहे आणि इथंही 12 आहे, म्हणून सेम मास ऑफ थर्ड इलेमेंट. देन द रेशो इन विच दे कंबाईन. सल्फर कार्बनशी कंबाईन होताना रेशो 12:64 आणि ऑक्सिजन कार्बनशी कंबाईन होताना रेशो 12:32. म्हणजे सल्फर कार्बनशी कंबाईन होताना ऑक्सिजनच्या दुप्पटीमध्ये कंबाईन होते. बघा, रेशो दुप्पटमध्ये आहे का. कधी कधी तो रेशो सेमही असू शकतो. डिपेंड इलेमेंट कोण आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की द रेशो इन विच दे कंबाईन विल बी सेम. म्हणजे तो रेशो सेम सुद्धा असू शकतो किंवा मल्टिपलमध्ये सुद्धा असू शकतो. मग हा होता आपला चौथा लॉ, ज्याला म्हणणार लॉ ऑफ द रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता हे दोन लॉ ओळखायचे कसे. ज्यावेळी लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन असेल त्यावेळी दोनच इलेमेंट असतात, पण ज्यावेळी रेसिप्रोकल प्रपोर्शन असेल त्यावेळी 3 इलेमेंट असतात. सिंपल, 2 इलेमेंट असले की मल्टिपल प्रपोर्शन, 3 इलेमेंट असले की रेसिप्रोकल प्रपोर्शन. आणि आता आपण बघणार आहे पाचवा लॉ, म्हणजे लॉ ऑफ कॉम्बिनेशन. हा केमिकल कॉम्बिनेशन हा पॉईंटच आपला संपला. आज आपण तिथपर्यंत पोहोचणार आहे. बघा लॉ काय सांगतो. पाचवा लॉ, दॅट इज गे-ल्युसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. दोन सायंटिस्ट आहेत, गे आणि ल्युसॅक्स, त्यांनी दिलेला हा लॉ आहे. म्हणजे गे आणि ल्युसॅक यांचा लॉ आहे हा. काय लॉ आहे बघा. व्हेन गॅसियस रिएक्टंट react to form gaseous product. गॅसियस रिएक्टंट असायला पाहिजेत, तयार झालेला प्रोडक्ट सुद्धा काय असायला पाहिजे, गॅसियस असायला पाहिजे. their volume bears simple whole number ratio. फक्त एक अट आहे, दॅट इज provided that the volumes should be measured at same temperature and pressure. STP म्हणजे सेम टेम्परेचर अँड प्रेशर. बघा
मी एक एक्झाम्पल पण लिहितो. हायड्रोजन हा गॅस आहे, तो क्लोरीन ह्या गॅसची जर रिॲक्ट झाला तर तयार होतो हायड्रोजन क्लोराईड गॅस. इथं 2 लिहितो रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी. मग बघा, हायड्रोजन 1 आहे म्हणजेच 1 लिटर आहे, क्लोरीन सुद्धा 1 आहे म्हणजे अगेन 1 लिटर आहे, तयार झालेलं HCl2 आहे म्हणजे 2 लिटर आहे. मग रिएक्टंट आला 1:1 आणि त्यांचा प्रोडक्टशी रेशो आला 1:2. म्हणजे इथं रेशो कसा आला 1:1:2. फक्त व्हॉल्यूम जे आपण मेजर करू हायड्रोजनचं, क्लोरीनचं, HClचं, ते सेम टेम्परेचरला आणि प्रेशरला, म्हणजे ज्या टेम्परेचरला हायड्रोजनचं मोजलेलं आहे किंवा ज्या प्रेशरला मोजलेलं आहे, ज्या सेम टेम्परेचर आणि प्रेशरला, त्याच सेम टेम्परेचर आणि प्रेशरला यांची सुद्धा व्हॉल्यूम मेजर केलेली असली पाहिजेत, त्याच वेळी हा लॉ अप्लाय होतो. हे होते एकूण 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, दुसरा होता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, तिसरा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, चौथा लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन आणि पाचवा गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम.